नमस्कार वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, जरा थांबा. एक खोल श्वास घ्या आणि आपल्या हृदयाच्या ठोक्यांना जाणून घ्या, कारण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते फक्त एक भविष्यवाणी नाही, तर एक असा संकेत आहे जो थेट तुमच्या नशिबाशी, तुमच्या कर्माशी आणि पुढील 64 दिवसांशी जोडलेला आहे. कधी तुम्ही विचार केला आहे का की अचानक एखाद्याचे आयुष्य कसे बदलते? कालपर्यंत जो माणूस संघर्ष करत होता, ज्याच्या घरात आर्थिक तंगी होती, जिथे रोज नवी समस्या निर्माण होत होती, तोच माणूस अचानक यशाच्या शिखरावर पोहोचतो. मित्रांनो, हा काही चमत्कार नसतो. हा असतो ग्रहांचा खेळ, वेळेचा खेळ. आणि यावेळी हा खेळ तुमच्या बाजूने होणार आहे. कारण आता तो काळ येत आहे जेव्हा सुदामाच्या घरी कृष्णाचे आगमन होणार आहे. होय, आता तो टप्पा सुरू होणार आहे जिथे थोड्या मेहनतीत मोठा परिणाम मिळेल. जिथे बंद नशिबाचे दरवाजे अचानक उघडतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा बदल हळूहळू नाही येणार, तर वादळासारखा येणार आहे, जो तुम्हाला आतून आणि बाहेरून पूर्णपणे बदलून टाकेल. तर चला प्रिय वृषभ राशीच्या लोकांनो, आजच्या या महत्त्वाच्या गोष्टीची सुरुवात करूया. तुमच्या आयुष्यात कोणते बदल होणार आहेत? पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा, हर हर महादेव, जय श्री कृष्ण. मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, 22 मार्च 2026 पासून तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट सुरू होणार आहे. जेव्हा तुमचा लग्नस्वामी शुक्र पूर्णपणे सक्रिय होईल. 9व्या भावातून बाहेर पडून थेट 10व्या भावात प्रवेश करेल. आता नीट समजून घ्या. 10वा भाव म्हणजे फक्त एक घर नाही. तो तुमची ओळख आहे, तुमचा सन्मान आहे, तुमचा करिअर आहे, तुमच्या यशाचा दरवाजा आहे. आणि जेव्हा शुक्र इथे प्रवेश करतो तेव्हा तो रिकाम्या हाताने येत नाही. तो सोबत आणतो प्रतिष्ठा, ऐश्वर्य, पैसा, नाव आणि ती ओळख ज्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे मेहनत करत आहात. पण कथा इथे संपत नाही. खरा खेळ आता सुरू होतो. कारण 10व्या भावात आधीपासूनच एक असा ग्रह आहे जो माणसाला जमिनीवरून आकाशात पोहोचवू शकतो, कलियुगाचा राजा राहू. राहू जो अचानक लाभ देतो, जो कोणतीही सूचना न देता तुमचे आयुष्य बदलून टाकतो. आणि जेव्हा शुक्र आणि राहू एकत्र येतात तेव्हा अशी युती तयार होते जी प्रत्येकाच्या नशिबात नसते. मित्रांनो, मार्च ते एप्रिल 2026 पर्यंतचे हे 64 दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक दिवस ठरणार आहेत. कारण जवळजवळ 99 वर्षांनंतर ही दुर्मिळ युती तयार होत आहे. आता कल्पना करा, एकीकडे शुक्र जो देतो सुख, वैभव, प्रेम आणि ऐशोआराम, आणि दुसरीकडे राहू जो देतो अचानक यश, परदेशी संधी, ऑनलाईन कमाई आणि त्या उंची ज्या तुम्ही फक्त स्वप्नात पाहिल्या होत्या. जेव्हा हे दोघे एकत्र येतात तेव्हा तयार होतो रंकते राजा होण्याचा योग. होय, तोच योग जो तुमची वर्षानुवर्षांची गरिबी, कष्ट आणि अडथळे संपवू शकतो. आता विचार करा, जे लोक खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत, जे वारंवार इंटरव्ह्यूमध्ये नाकारले गेले, जे व्यवसायात तोटा सहन करत आहेत, ज्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळत नाही, किंवा जे परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत आहेत किंवा ऑनलाईन कामात संघर्ष करत आहेत, त्यांच्यासाठी हे 64 दिवस एक नवीन अध्याय लिहिणार आहेत. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, राहू फक्त त्यांनाच देतो जे धोका घेण्याची हिंमत ठेवतात, जे आपल्या भीतीशी लढतात, जे संधी ओळखतात. कारण संधी प्रत्येकाच्या दारात येते, पण दार प्रत्येकजण उघडत नाही. तर वृषभ राशीच्या लोकांनो, तयार व्हा, कारण आता तुमच्या आयुष्यात असा काळ येणार आहे की लोक तुम्हाला विचारतील, हे सगळं कसं झालं? आणि तुम्ही फक्त हसाल, कारण तुम्हाला माहिती असेल की हे फक्त मेहनत नव्हती, तर वेळेचा साथ आणि ग्रहांचा आशीर्वाद होता. आता मी तुम्हाला दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी फक्त एक संधी नाही, तर एक असे वळण आहे जिथून तुमचं संपूर्ण आयुष्य नवीन दिशेने जाणार आहे. जरा विचार करा, जर तुमच्या कामात, तुमच्या करिअरमध्ये अचानक अशी गती आली जी तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती, तर काय होईल? मित्रांनो, इंजिनियर, डॉक्टर,
शिक्षक, व्यावसायिक किंवा कोणत्याही क्षेत्रात असाल, हे 64 दिवस तुमच्या करिअरला एक नवीन ओळख देणार आहे. कारण 10व्या भावात तयार होणारी शुक्र आणि राहूची युती फक्त पैसा देत नाही. हे देते शक्ती, पद आणि सार्वजनिक प्रतिमा. आणि आता लक्षपूर्वक ऐका, जे लोक राजकारणात पाऊल टाकू इच्छितात, जे लोक 2026 ते 27 च्या निवडणुकीची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ एक शिडी ठरू शकतो. छोटपद, मोठपद किंवा एखाद्या मोठ्या नेत्याशी जोडण्याची संधी, काही ना काही तुम्हाला पुढे नेणारी गोष्ट नक्की मिळेल. पण हे सगळं आपोआप होणार नाही. तुम्हालाच पुढे यावं लागेल. स्वतःचा हात पुढे करावा लागेल, कारण राहू त्यांनाच वर उचलतो, जे गर्दीपासून वेगळं विचार करतात. आता बोलूया त्या लोकांबद्दल, जे जमीन, प्रॉपर्टी, बिल्डिंग किंवा कन्स्ट्रक्शनशी संबंधित आहेत. बिल्डर्स, कॉलोनायझर, आर्किटेक्ट किंवा जे आपली जुनी जमीन विकू इच्छितात, नवीन जमीन घ्यायची आहे किंवा भाड्याने उत्पन्न मिळवू इच्छितात. मित्रांनो, हा काळ तुमच्यासाठी सोन्याहून पिवळा ठरू शकतो. जे व्यवहार आधी अडकले होते, जे कागदपत्रे वारंवार थांबत होती, तीच कामं आता अचानक वेग घेतील आणि तुम्हाला जाणवेल की जणू काही अदृश्य शक्ती तुमचं काम पुढे नेत आहे. पण कथा इथे संपत नाही. कारण जसेच 24 मार्च 2026 येईल, शुक्र पुन्हा आपल्या गतीत मोठा बदल करेल. आणि यावेळी तो एकटा नसेल. तो भेटेल अशा ग्रहाला जो हळू चालतो, पण जेव्हा देतो तेव्हा आयुष्यभरासाठी देतो, शनी. आणि जसेच शुक्र आणि शनीची युती होईल, तिथे निर्माण होईल महालक्ष्मी योग. आता कल्पना करा, एकीकडे शनी जो तुमच्या कर्मांचे फळ देतो, आणि दुसरीकडे शुक्र जो तुम्हाला सुख, वैभव आणि धन देतो. जेव्हा हे दोघे एकत्र येतात, तेव्हा निर्माण होते स्थिर यश, स्थिर संपत्ती आणि स्थिर ओळख. मार्च आणि एप्रिलचा काळ तुमच्यासाठी एक गोल्डन पीरियड ठरू शकतो, जिथे तुमच्या इच्छा आणि आकांक्षा हळूहळू नाही तर वेगाने पूर्ण होऊ लागतील. नवीन घर, नवीन गाडी, नवीन नोकरी किंवा जुन्या नोकरीत बढती, जे काही तुम्ही इच्छिता, त्याची सुरुवात इथूनच होईल. पण आता एक खूप महत्त्वाची गोष्ट, जी जर तुम्ही दुर्लक्षित केली, तर हा योग थोडं नुकसानही देऊ शकतो. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, आता लक्षपूर्वक ऐका. कारण हा भाग तुमचं नशीब घडवूही शकतो आणि दुर्लक्ष केल्यास सर्व काही हिरावूनही घेऊ शकतो. मार्च ते एप्रिल 2026 पर्यंतचा हा काळ जितका तुम्हाला वर उचलणार आहे, तितकाच तुम्हाला परखणारही आहे. विशेषतः तुमच्या नात्यांमध्ये, जर तुम्ही अविवाहित असाल आणि कोणाच्या जवळ येत असाल, किंवा तुम्ही विवाहित असाल आणि मन कुठेतरी दुसरीकडे भटकत असेल, तर इथे तुम्हाला थांबावं लागेल, विचार करावा लागेल. कारण या काळात प्रेम, आकर्षण सगळं खूप वेगाने वाढेल. हृदय वेगाने धडकेल आणि आकर्षण शिखरावर असेल. पण लक्षात ठेवा, जी गोष्ट जितक्या वेगाने वर जाते, ती तितक्याच वेगाने खालीही येते. मित्रांनो, एक घर बांधायला वर्षानुवर्षे लागतात. प्रत्येक वीट घामाने जोडली जाते. पैसा, वेळ, मेहनत सगळं लागतं. तेव्हा जाऊन एक घर, एक ओळख, एक स्थान तयार होते. पण ते कोसळायला फक्त काही क्षण लागतात. तसंच सन्मान मिळवायला वर्षे लागतात, पण नाव खराब व्हायला एक क्षणही लागत नाही. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांनो, प्रेम करा तर मनापासून करा, पण असं काही करू नका, ज्यामुळे तुमच्या नावावर डाग लागेल. जर तुम्ही नात्यात असाल, तर प्रामाणिक राहा. जर नवीन नातं सुरू करत असाल, तर आधी नीट तपासून घ्या, कारण या काळात फसवणूक होण्याचीही शक्यता आहे आणि फसवणूक करण्याचीही. ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता, तो कदाचित कुठेतरी दुसरीकडे जोडलेला असेल, किंवा तुम्ही स्वतःच अशा मार्गावर जाऊ शकता, जिथून परत येणं कठीण होईल. आणि जेव्हा सत्य समोर येईल, तेव्हा फक्त मनच नाही, तर तुमची प्रतिमा, तुमची प्रतिष्ठा, तुमचं करिअर सगळं प्रभावित होईल. तणाव, नैराश्य, कामात अडथळे, या सगळ्या गोष्टी तुमची चाललेली गाडी अचानक थांबवू शकतात. म्हणून सावध राहा. कारण जिथे राजयोग तयार होतात, तिथे दुर्योगही सोबत असतात. आता जर तुम्ही ही काळजी घेतली, तर पुढे मी जे सांगणार आहे, ते तुम्हाला आतून हादरवून टाकेल.
हे 64 दिवस तुमच्या आयुष्यात ते सगळं घेऊन येणार आहे जे तुम्ही वर्षानुवर्षे विचार करत होतात. जुनी प्रॉपर्टी विकायची आहे, चांगले दर मिळतील. नवीन प्रॉपर्टी घ्यायची आहे, योग तयार होतील. नवीन गाडी, शक्यता मजबूत आहे. नवीन व्यवसाय, दरवाजे उघडतील. आणि माझे जे व्यापारी भाऊ बहिणी आहेत, जे खूप काळापासून त्रस्त होते, ज्यांचा माल अडकलेला होता, जो खराब होत होता, ज्यांच्यावर कर्ज वाढत होतं, मित्रांनो, आता तो काळ संपणार आहे. मार्च आणि एप्रिल हे 2 महिने तुमच्या व्यवसायाला जोरदार गती देणार आहेत. जुना स्टॉक विकला जाईल. कॅश फ्लो येईल आणि मग नवीन माल, नवीन विस्तार सगळं सुरू होईल. कपड्यांचा व्यवसाय, खानावळी, हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग, डेकोरेशन किंवा कोणताही व्यवसाय असो, वेडिंग सीझन तुमच्यासाठी कमाईचे दरवाजे उघडू शकतो. आणि जे लोक परदेशाशी संबंधित आहेत, ऑनलाईन काम करतात, IT, टेक्नॉलॉजी, बँकिंग, फायनान्स किंवा सरकारी नोकरी, IAS, PCS किंवा कोणत्याही मोठ्या परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठीही हा काळ प्रगतीचा संकेत देत आहे. चारही बाजूंनी लाभाचे योग तयार होतील. तुमचं नाव, तुमची ओळख हळूहळू नाही तर वेगाने वाढेल आणि मग तुम्हालाच जाणवेल की आयुष्य आता सोपं वाटू लागलं आहे. मित्रांनो, सत्य हेच आहे की आजच्या काळात पैसा फक्त सुविधा देत नाही, तो देतो सन्मान, सुरक्षा आणि आत्मविश्वास. जेव्हा पैसा असतो तेव्हा छोट्या आनंदाही मोठे वाटतात आणि जेव्हा नसतो तेव्हा मोठे आनंदही अपूर्ण वाटतात. म्हणून आता वेळ आली आहे फक्त कर्म करण्याची नाही तर फळ मिळवण्याची. कारण हा राहूचा काळ आहे जिथे मेहनतीचं फळ अचानक मिळतं. आणि जेव्हा ग्रह साथ देतात तेव्हा तेच काम जे आधी अडत होतं ते आता धावू लागते. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांनो, तयार व्हा, कारण तुमच्या आयुष्याची गती आता बदलणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाचं मन तोडू नका. कोणालाही फसवू नका. कारण फसवणूक कधीच कोणाची सखी होत नाही. जर प्रेम कराल तर खरं प्रेम करा, एका व्यक्तीशीच करा. तिथेच लक्ष्मीचा वास असतो, नारायणाचा आशीर्वाद असतो आणि तिथूनच तुमचं नशीब खऱ्या अर्थाने उजळतं. वृषभ राशीच्या प्रिय मित्रांनो, लक्षात ठेवा, पुढील 64 दिवस हे फक्त दिवस नाहीत तर तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. वेळ तुमच्या बाजूने उभा आहे, ग्रह तुमच्यासाठी काम करत आहेत, आता फक्त तुमची एक चाल बाकी आहे. उठा, संधी ओळखा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण नशीब त्यांचंच बदलतं जे स्वतःला बदलायला तयार असतात. उद्या जेव्हा लोक तुमच्या यशाची गोष्ट करतील तेव्हा लक्षात ठेवा, हीच ती सुरुवात होती. तर तयार आहात ना तुमचं नशीब बदलायला? कमेंटमध्ये नक्की लिहा, माझा काळ सुरू झाला आहे. धन्यवाद. हर हर महादेव.